नमस्कार मित्रांनो, आज आपल्याकडे आलेली आहे होंडाची BS6 ॲक्टिवा 6G सर्व्हिसिंगसाठी. तर आपण आता तिची पूर्ण सर्व्हिसिंग करणार आहोत. सर्व्हिसिंगमध्ये काय काय कामं असतं हे पूर्ण मी तुम्हाला आत्ता दाखवणार आहे. सर्वप्रथम आपण तिचे पाठीमागच्या ब्रेकचं काम करणार आहोत. ब्रेक शू पूर्ण संपलेले आहे, ते आपण ब्रेक शू चेंज करून घेणार आहोत. ब्रेक शू चेंज करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी मागील चाक काढावं लागेल. मागील चाक काढून ब्रेक शू काढून ब्रेक शू नवीन टाकायचं. त्यानंतर मग आपल्याला तिचं ऑइल चेंज करायचं. ऑइल चेंज केल्याच्या नंतरनं आपण पुढचा ब्रेक सेटिंग करणार आहोत. पुढचे लायनर काढणार आहोत. लायनर पूर्णपणे क्लीन करून परत फिटिंग करून ब्रेक सेटिंग करणार आहोत. त्याच्यानंतरनं आपण तिचा एअर फिल्टर खोलणार आहोत. एअर फिल्टर जर का खराब असेल तर आपण चेंज करणार आहोत, चांगला असेल तर क्लीन करून लावणार आहे. त्याच्यानंतरनं आपण तिची टोटल बॉडी क्लीन करणार आहोत. टोटल बॉडी क्लीन करण्यासाठी टोटल बॉडी पूर्ण बाहेर काढून तिला क्लीन करून परत फिटिंग करणार आहोत. त्याच्यानंतरनं सीट लॉक ग्रीसिंग, दोन्ही ब्रेकला ग्रीसिंग ऑइलिंग करून घेणार आहोत. हे दोन्ही ब्रेक व्यवस्थित सेटिंग करू, सर्व लाईट्स वगैरे सर्व काही चेक करून गाडी फायनल करणार आहोत. गाडी फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच, गाडी फायनल सर्व्हिसिंग झाल्यानंतर. तर बघा आपण ॲक्टिवामध्ये सर्व्हिसिंगमध्ये काय काय काम करतो. तर मित्रांनो, तुम्ही आत्ता पाहू शकता आपण तिचं ऑइल काढून घेतलेलं आहे, फिल्टर खोलून घेतलेलं आहे. फिल्टर चांगला आहे, फक्त आपण त्याला चांगला क्लीन करून घेणार आहोत. ही अशी धूळ निघते, ही धूळ सगळी काढून घ्यायची, एअर मारून घ्यायचा, चांगला त्याला क्लीन करून घ्यायचा आणि परत फिटिंग करून टाकायचं. तर मित्रांनो, आपला आता फिल्टर क्लीन झालेला आहे. फिल्टरचा बॉक्स पण क्लीन केला आहे आपण पूर्णपणे. आता आपण फिल्टर परत जोडत आहोत. फिल्टर पाहू शकता तुम्ही, पूर्ण क्लीन केलं आहे, धूळ वगैरे सगळी काढून घेतली त्यामधली. आता आपण फिल्टर पूर्ण परत फिटिंग करत आहोत. तर मित्रांनो, आपला आता एअर फिल्टर फिटिंग झालेला आहे, पूर्ण ऑइल पण काढून झालेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही ऑइल. आता आपण ऑइल बोल्ट परत फिटिंग करू, त्यामध्ये ऑइल टाकण्याचं काम चालू करत आहोत. ऑइल बोल्ट फिटिंग झाल्यानंतर त्यामध्ये आपण इंजन ऑइल टाकणार आहोत. हा आपला ऑइल बोल्ट फिटिंग झाला. आता ह्या साईडला येऊन ऑइल गेज काढत आहोत. ऑइल गेज पूर्ण क्लीन करून घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया. ॲक्टिवा 6Gमध्ये ऑइल असतं 650 ml. तर आपल्या त्याच्यामध्ये 650 ml ऑइल टाकायचं आहे. जास्त ऑइल टाकायचं नाही. जास्त ऑइल टाकलं तर ऑइल लिकेज होऊ शकतं, कुठलं पण क्लचमधलं त्याचं ऑइल सील जाऊ शकतं. आपण हे पूर्णपणे क्लीन करून घेतलेलं आहे. आपण आता ऑइल टाकूया. ऑइल टाकल्यानंतर मी तुम्हाला ऑइलची लेवल दाखवतो. तर मित्रांनो, आपलं आता ऑइल टाकून झालेलं आहे. मी तुम्हाला ऑइलची लेवल दाखवतो. ऑइल टाकल्यानंतर ऑइलची लेवल ही एवढी आली पाहिजे, लिपस्टिकच्या पूर्ण इथपर्यंत, ह्याच्या खाली नसली पाहिजे, इथपर्यंत ऑइल लेवल आली पाहिजे. आपण आता लिपस्टिक टाईट करून घेऊया पकडणे. ओके मित्रांनो, आपण आता ऑइलचे पाठीमागचे ब्रेक लायनर चेंज करून घेत आहोत. सर्वप्रथम आपल्याला हा ब्रेक लूज करून घ्यायचा आहे पूर्ण. त्याच्यानंतरनं हा जो ब्रेकचा मागच्या चाकाचा नट आहे तो पूर्ण काढायचा. त्यानंतरनं चाक बाहेर निघेल. त्यानंतरनं लायनर चेंज करायची. तर मित्रांनो, आपले आता ब्रेक शू चेंज करून झालेले आहेत. हे गाडीतले जुने ब्रेक शू, नवीन ब्रेक शू आपण गाडीमध्ये फिटिंग केलेले आहेत. आता आपण चाकाचा नट फायनल टाईट करत आहोत. त्यानंतरनं आपण खोललेली ब्रेक केबल जी आहे ती परत लावून घेत आहोत. पहिली सेटिंग तुम्ही पाहिली, पार इथपर्यंत आली होती. आता आपण ब्रेक शू चेंज केल्यानंतर सेटिंग एवढी झालेली आहे. आपण आता ब्रेकची केबल लावून घेऊ आणि ब्रेक सेटिंग करूया. तर मित्रांनो, आपली आता केबल लावून झालेली आहे. तुम्ही ब्रेकची सेटिंग पाहू शकता. पहिली कुठं होती, आता कुठं आली. आपण आता ॲडिशनल तिला एक स्प्रिंग लावली आहे, जेणेकरून ब्रेक रिटर्न लवकर येईल, लायनर लवकर खराब होणार नाही. आपले आता पाठीमागचे ब्रेक शू चेंज करून झालेले आहेत. आता आपण गाडी टोटल फिटिंग करू. फिटिंग केल्यानंतर मी तुम्हाला फायनल लुक देतो. गाडी स्टार्ट करू.
तर मित्रांनो आता आपली टोटल बॉडी पण क्लीन करून झालेली आहे. ऑइल टाकून झालेलं आहे. आपण गाडी स्टार्ट करत आहोत. हे आपण आता इग्निशन ऑन केलं. इग्निशन ऑन झालं. ब्रेक पकडून सेल्फचं बटन दाबून गाडी स्टार्ट झाली. ओके, थोडंसं टायमिंग सेट करूया. टायमिंग थोडासा जास्त आहे तो थोडासा कमी करू. ओके, टायमिंग पण ओके आहे. आपण आता याच्यात टोटल लाईट्स चेक करून घेऊया. हेडलाईट तुम्हाला दिसते ऑन आहे. पर डिप्पर, इंडिकेटर लेफ्टचा, इंडिकेटर राईटचा ऑन चालू आहे. हेडलाईट ऑन आहे. इंडिकेटर लेफ्ट राईटचा, इंडिकेटर लेफ्टचा, इंडिकेटर चालू आहे लेफ्टचा. टेल चालू आहे. इंडिकेटर चेक करूया आपण आता राईटचा. हा पाठीमागचा इंडिकेटर राईटचा ऑन पण आहे. गाडी पूर्ण आपली सर्व्हिसिंग करून झालेली आहे. आता मित्रांनो, आता आपण गाडी सर्व्हिसिंग झाल्यानंतर फायनल काम करत आहोत. म्हणजे आपण जी डिक्की फिटिंग करून घेत आहोत. डिक्की फिटिंग करून घेतल्यावर तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो, आपण आत्ता पाहिलं पण ॲक्टिवा 6G सर्व्हिसिंग केली पूर्ण. ऑइल चेंज केलं, फिल्टर क्लीन केला, मागचे ब्रेक शू चेंज केले. गाडी आता पूर्णपणे सर्व्हिसिंग करून तयार झालेली आहे. आपण ही गाडी रोडवरती ट्रायल घेऊन चेक करणार आहोत. गाडी पूर्ण तयार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि तुमचं एक प्रिय कमेंट करा. चॅनल आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.